आमची आत्या सगळ्यांना दम देऊन सांगत होती, उकाना घेतल्याशिवाय कुणीही दोडीला हात नाही लावायचा. लग्नाच्या काही दिवस आधी घराच्या अंगणात एक झाडाची काठी आणून रोवतात, त्यालाच मुहूर्तमेढ असे म्हणतात. हे तुम्हाला माहितच असेल, पण मला हे आजच कळलं आणि ह्याच्यासोबत आणि बऱ्याच काही गोष्टी मला आज कळल्या. या काका काकींच्या नावाने मुहूर्तमेढ निघाली होती. मेढ कोणाच्या नावाने निघणार हे ब्राह्मणच सांगतो. उंबराची आणि कुऱ्हाडीची पूजा केली आणि त्याच कुऱ्हाडीने उंबराची एक छोटीशी फांदी तोडली. ही फांदी मातीत रोवली. आता हे झालं मेढ. याच मेढ्याची पूजा काका काकींनी केली. त्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवला. इथं हे बिचारं कुत्र गपगार बसून हे सगळे विधी पाहत होतं. जे जातं सकाळी आत्यानं पुसून ठेवलेलं त्यावर आता गाणी म्हणत हळद द्यायची चालली होती. आज तुळजाभवानी देवीचा टाक स्थापन केलेला, त्यामुळे काका त्याची पूजा करत होते. सगळ्या बायका गारवा आणि दोरडी सोडवायला एकत्र आल्या. इथं आमची आत्या सगळ्यांना दम देऊन सांगत होती, उकाना घेतल्याशिवाय कुणीही दोडीला हात नाही लावायचा. ज्यांनी दोरड्या आणल्या नव्हत्या त्यांच्याकडून पण आत्यानं उखाणे वधवून घेतले. शेवटी वरमाईला पण उखाणा घ्यायला लावला. पाऊस पुण्यात आला लोंढा, बापाने दिला हुंडा, मामाने केला आहे आणि शशिकांतरावांसाठी सोडले माहेर. बघता बघता 12 वाजले. सवासण्या जेवायची वेळ झाली. ताट भरायला घेतली. बहिणींनी रांगोळ्या काढल्या. काकीने सवासण्यांची पाय धुवून त्यांना पुजून घेतलं. हळदी कुंकू लावलं. 14 सवासणी घातलेल्या, पण ह्या आजी जरा उशिराच आल्या, त्यामुळे 13 जणी तात्काळ बसलेल्या. सवाशीण म्हणजे लक्ष्मी. लग्न, मुहूर्त किंवा कोणतीही पूजा असेल तर त्या शुभ कार्याला त्यांना बोलवतात, त्यांना ओवाळतात, हळदी कुंकू लावतात. त्यांच्या उपस्थितीला शुभ आणि मंगल मानलं जातं. सवाशिणींना जेवण घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन मंगल कार्याला सुरुवात करतात. कासार खाली आलेला कळताच सगळ्या बांगड्या भरायला खाली आल्या आणि मला हे काम दिलेलं तुम्हाला बघून कळालंच असेल. हे काम तुम्ही केले का? आणि तुमच्याकडे मुहूर्तमेढला काय म्हणतात? अशीच पद्धत तुमच्याकडे पण असते का? हे खालच्या कमेंटच्या डब्यात नक्की सांगा. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.